नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा जो निर्णय आहे तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। अतिशय आनंदाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिलचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे या संदर्भातही माहिती व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। त्याचबरोबर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार योजनेच्या त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठीच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात या योजनांची माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मदत होईल। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया अतिशय महत्त्वाची माहिती। तर पहा, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय कोणासाठी आहे, काय आहे, पाहूया सविस्तर। तर या ठिकाणी पहा, मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। 8वी ते 12वीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठा दिलासा या निर्णयामुळे झालेला आहे आणि 12 वर्षानंतर शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ झालेली आहे। सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे। पहा, दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून 1 एप्रिल 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। 8वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि तब्बल या ठिकाणी पाहू शकता 12 वर्षानंतर झालेली ही वाढ आहे शिष्यवृत्तीमध्ये। आता कशा पद्धतीने ही शिष्यवृत्ती मिळणार आहे त्या संदर्भातली माहिती आपण पाहूया। त्या अगोदर हा निर्णय जो आहे तो परिणामकारक आणि फायदा देणारा ठरणार आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक सुलभ व प्रोत्साहनात्मक बनेल। त्याचबरोबर 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळवून देण्यासाठी शैक्षणिक खर्च भागवणे सोपे होणार आहे। या निर्णयाच्या माध्यमातून अतिशय स्वागतार्ह हा निर्णय असणार आहे। तर पहा, कशा पद्धतीने ही वाढ झालेली आहे। राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ करण्यात आलेली असून शिशुवर्ग ते म्हणजेच 8वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला असून बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। या निर्णयामुळे शिशुवर्ग ते 8वी, 9वी ते 10वी तसेच 11वी ते 12वी शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत भरीव वाढ होणार आहे। महाराष्ट्राच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये शिक्षण आणि कौशल्य विकास वृद्धांगित करणे असा मुद्दा समाविष्ट आहे। या उद्दिष्टाला अनुसरून दिव्यांगाच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात येत आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे राबविण्यात येणाऱ्या या योजना आहेत आणि 8 ते 34 वर्ष जुन्या योजना असून या योजनेमध्ये कालानुरूप बदल होणं गरजेचं आहे। त्याचनुसार तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मध्ये दिव्यांगांना सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक लाभ देण्याची तरतूद आहे। त्यानुसार दिव्यांगाच्या सर्व 21 प्रवर्गातील राज्यातील शिशुवर्ग ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपये, 9वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 800 ते 600 रुपये निवासी, त्याचबरोबर 11वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दरमहा आता 1000 रुपये ते 800 रुपये अशा पद्धतीने शिष्यवृत्ती देण्यात येईल। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती या निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। शिष्यवृत्तीची रक्कम आता दरमहा 100 रुपये ते 200 रुपयाच्या दरम्यान होती। याशिवाय 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना आता ही रक्कम वाढवण्यात आलेली आहे। तर अतिशय आनंदाची बातमी आहे। पहा, तब्बल 12 वर्षानंतर शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये वाढ झालेली आहे आणि सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नक्कीच हा एक अतिशय मोठा निर्णय असणार आहे दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून। चला, एकतरी चांगली गोष्ट झालेली आहे असं आपण म्हणू शकतो, कारण 2 दिवसापूर्वी तुकाराम मुंडे साहेब यांची बदली झालेली आहे। दिव्यांग कल्याण विभागाच्या वरून त्यांना काढण्यात आलेला आहे आणि आता आपल्याला अशा प्रकारचा निर्णय ऐकायला आलेला आहे किंवा हा निर्णय आपल्यासाठी घेतलेला आहे। त्यामुळे नक्कीच दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून कुठेतरी चांगले निर्णय घेतले जात आहेत याची आता खात्री पटण्यास सुरुवात झालेली आहे। तर मोठा निर्णय आहे। पहा, आता हा दिव्यांग लाभार्थ्यांसाठी म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीचा अतिशय मोठा निर्णय आहे। आपला आणखीन एक मुद्दा राहिला तो म्हणजे
एप्रिल महिन्याचा अनुदान कधी वाटप होणार? तर पहा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीची योजना जी आता म्हणजे दिव्यांग योजना दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये जी वाढ झालेली आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे. आता आपण एप्रिल महिन्याच्या हप्त्या वाटपासंदर्भातली माहिती पाहूया. तर आपल्याला जसं की सांगण्यात आलेलं होतं, मार्च महिन्यामध्ये मार्चपर्यंतचे जे हप्ते आहेत ते संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत सर्व लाभार्थ्यांना एकाच टायमिंगला मिळतील आणि ते पण एकाच विभागाच्या माध्यमातून मिळतील. परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये आता एप्रिल महिन्यापासून निधी वाटपासंदर्भात एक मोठा बदल झालेला आहे. आणि हा बदल कोणता आहे? तर जे दिव्यांग लाभार्थी आहेत या दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून इथून पुढे या महिन्यापासून हप्ता वितरित केला जाणार आहे आणि इतर लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यामुळे या महिन्यात नेमका कशा पद्धतीने हप्ता वितरित केला जातो हा गोंधळ आणखीन कायम आहे. 2 वेगवेगळ्या तारखा येतात, 2 वेगवेगळे शासन निर्णय येतात, कारण दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून सेपरेटरित्या निधी मंजूर होऊन दिव्यांग बांधवांना हा निधी मंजूर करून पैसे वाटप करण्यात येतील आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सेपरेट निधी मंजूर करून इतर लाभार्थ्यांना पैसे जमा केले जातात का, अशा पद्धतीची नेमकी काय प्रोसेस आता आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. हे प्रोसेस सुरू झाल्याच्या नंतरच कळणार आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही या संदर्भात स्पष्टता शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही. एप्रिलचा हप्ता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की 1 तारखेला येणं अपेक्षित आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 तारीख, 15 तारीख, 20 तारीख होत आहे प्रत्येक महिन्याची, तरी पण लाभार्थ्यांना पैसे मात्र मिळत नाहीत. तारीखवर तारीख पोर्टलवर तर एक नवीनच आता आपल्याला ट्रेंड पाहण्यास मिळत आहे. अगोदर एक तारीख देतात, ती तारीख बदलतात, पुन्हा 3ऱ्याच तारखेला पैसे जमा होतात, त्यानंतरही बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे मिळत नाहीत. त्यामुळे कृपया शासनाला कळकळीची विनंती आहे, जे दिव्यांग लाभार्थी आहेत, जे इतर लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील, त्या सर्व लाभार्थ्यांना एकाच वेळी पैसे तुम्ही जमा केले पाहिजेत आणि ते पण सर्वांना पैसे जमा केले पाहिजेत. अर्ध्या लाभार्थ्यांनाच पैसे मिळत आहेत, अर्ध्या लाभार्थ्यांना पैसे मिळत नाहीत. मार्चमध्ये तर मोठा गोंधळ झालेला होता. मार्चचा हप्ता वितरण सुरू झालेलं होतं 14 तारखेपासून, परंतु बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत. ट्रान्झॅक्शन फेल्ड दाखवत होतं. टेक्निकल इश्यू दूर झालेला असून सुद्धा नंतर पैसे पाठवले गेलेत का नाही हाही मुद्दा क्लिअर झालेला नाही. मग ते पैसे नेमके कुठे गेले? एप्रिलमध्ये मार्चचा आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार का? हाही गोंधळ आणखीन कायम आहे. त्यामुळे आता या महिन्यात नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना सेपरेट हप्ता आणि इतर लाभार्थ्यांना सेपरेट हप्ता हा कशा पद्धतीने मिळतो हे पाहण्यासाठी आपल्याला आता वितरणाच्या तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. वितरणाची तारीख आणखीन डिक्लेअर झालेली नाही. पाहू आज उद्यापर्यंत मेसेज येतो का GR येतो का, थेट पैसे पडतात. जशी ही प्रोसेस सुरू होईल तसं तुम्हाला नक्कीच कळवण्यात येणार आहे. त्यामुळे विसरला असाल सबस्क्राईब करायला तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा. ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता चॅनलला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. धन्यवाद.